तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भाई आजचा ब्लॉग जो आहे ना, आजचा ब्लॉग आपला सुरू होतो आहे रात्रीच्या 9 वाजता. ॲक्च्युली आता रात्रीचे वाजलेत 9. मी आहे आता नळ स्टॉपवरून निघालो आहे आणि आता चाललो आहे मी घरी. विषय काय होता? विषय लय मोठा विषय होता. आज इतके फेऱ्या झाल्या, माझ्या खूप फेऱ्या झाल्या. त्याच्यानंतर नुसता पैसा खर्च झाला आहे. आज मन तसा पैसा खर्च झाला आहे. काय सांगू तुम्हाला, सगळं सांगतो. शेवटपर्यंत सगळं सांगतो. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर भावना, विषय काय होता? सकाळी जॉबला गेलो, नाश्ता केला, जॉबला गेलो. नाश्त्याचे पैसे खर्च झाले. त्यानंतर जॉब झाला, संध्याकाळी 6 वाजता निघालो. निघाल्यानंतर काय झालं, मला एक वस्तू घ्यायची होती. आता वस्तू पण साधीसुधी नव्हती, थोडी चांगली होती, कारण की मला जरा स्टडीला लागत होती. त्यामुळे मला एक घ्यायचा होता, आपलं त्याला काय म्हणतात, व्हाईट बोर्ड घ्यायचा होता स्टडीसाठी. तर व्हाईट बोर्ड घ्यायचा होता. तर मग रस्त्यात जॉब सुटला. त्याच्यानंतर रस्त्यात येता मग मला एक स्टेशनरीचं दुकान दिसलं. मी शोधत होतो 2-3 दिवस झाले, पण मला काही भेटत नव्हता. मग त्यानंतर मग काय झालं, मला एक स्टेशनरीचं दुकान दिसलं. त्या स्टेशनरीच्या दुकानात मी विचारलं की म्हटलं व्हाईट बोर्ड आहे का? तर त्यांनी सांगितलं व्हाईट बोर्ड आहे. सो शेवटी मला व्हाईट बोर्ड भेटला. त्यानंतर व्हाईट बोर्ड होता. ॲक्च्युली त्याच्याकडे साईज भरपूर होत्या. 1.5x2चा होता, 2x2चा होता, 2x3चा होता. तर मला थोडा आहे ना 2x3मधला जरा चांगला वाटला. मग त्यामुळे मी काय केलं की म्हटलं आपण 2x3चा घेऊया. 2x3चा घेतला. पण मला डाऊट होताच की आपल्या गाडीवर हा नेता येईल की नाही नेता येणार. सो शेवटी जेव्हा मी नळ स्टॉपला परत रिटर्न आलो आणि गाडीवर बसण्याचा प्रयत्न केला 2x2 फूट/3चा, तर तो शेवटी इथं बसला नाही. मग नाही बसला तर मग शेवटी मला एकच ऑप्शन होता, एक तर बसने परत वारजेला जायचं किंवा रिक्षा करायची, ऑटो करायची, कॅब, आणि 100-125 रुपये देऊन मग घरापर्यंत जायचं. गाडी नळ स्टॉपला राहू द्यायची, घरी जायचं बसने किंवा मग रिक्षाने. सामान ठेवायचा, जेवण वगैरे करायचं, परत रिटर्न बसने यायचं आणि गाडी घ्यायची. बसने नळ स्टॉपवरून बसने येणं पॉसिबल नव्हतं, कारण की सामान खूप होता. मग आता विचार केला की मग आता रिक्षाने जाऊया. पण मग रिक्षानेसुद्धा फेअरमध्ये भेटत नव्हतं. फेअरमध्ये 30 रुपये पर हेड रिक्षा होती. पण मग 15-20 मिनटं मी वाट बघितली, कोणी येईल, पण कोणी आलं नाही. मग शेवटी काय, मग चलावं लागलं. मीटरने रिक्षा, त्याला म्हटलं चल बाबा मीटरने चल. म्हटलं मला आता सामान ठेवायचंच आहे. शेवटी मग काय सामान घेतला. नाही कसं आहे, मोठी वस्तू असती आणि गाडीवर ठेवताच येत नव्हतं. ठेवलं तरी मग मला बसता येत नव्हतं, आणि मी बसलो तर मग वस्तू बरोबर ठेवता येत नव्हती. हा प्रॉब्लेम होत होता. मग शेवटी मग काय म्हटलं, आता केलाच एवढा खर्च, होऊ द्या खर्च. मग काय झाले ना भाई, 100 रुपये कॅबमध्ये गेले. जिथे मी 20 रुपयात आरामात घरी पोहोचू शकलो असं, तिथे मला 100 रुपये घालावे लागले तेवढ्या एका सामानासाठी. बट तो सामान पण अर्जंट होता.
तर ते घेतलं, रिक्षा पकडली. रिक्षा पकडून मी वारजेला उतरलो, रूमवर गेलो. रूमवर गेल्यानंतर मग परत रिटर्न आलो, सामान ठेवला. सामान ठेवून मग मी 5 मिनटं थांबलो, थोडं मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली, नाश्ता केला आणि मग परत मी निघालो बस पकडून. 20 रुपये तिकीट काढलं बसचं आणि नळ स्टॉपला परत उतरलो. आणि आत्ता मी फायनली परत एकदा घरी चाललो आहे माझ्या रूमवर वारजेला. म्हणजे विचार करा, आज माझा जवळजवळ 1000 रुपये का मेरे को चुना लग गया आज. पण ठीक आहे, आता खर्च होणार आहे, कारण की जर का काही गोष्टी चांगल्या व्हायच्या असतील, घडवायच्या असतील तर थोडंफार खर्च होतोच. ॲडजस्टमेंट करावी लागते, ॲडजस्टमेंट इज लाईफ. सो आजची सगळी स्टोरी ही होती. आता परत मी इथून आता एक घरी, आणि त्याच्यात तुम्हाला माहितीच आहे पुण्यात इतकी ट्रॅफिक असते की ट्रॅफिकमध्ये माणूस कंटाळतो. तरी आता रात्रीचे 9:15 होत आहेत, पण पुण्यातले लोक कधी रात्री झोपत नाही. तुम्ही जर का इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर जरी बघितलं, रात्रीचे 12 वाजू द्या किंवा 1 वाजू द्या, किती गाणं वाजू द्या, कोणी झोपत नाही. रात्री नळ स्टॉपवरसुद्धा रात्री 12, 1 वाजता धुमक्यात गर्दी असते, लय गर्दी असते. आणि सगळे बॅचलर पोरं असतात, काय नाही, फक्त इकडचे तिकडचं चालू असते. त्यामुळे काय आहे, ये पुणे है मेरी जान, यहाँ पे ऐसा ही होता है. शेवटी स्थळ पुणे. आणि आज काय माहिती, हे बघा इथे ना आज बॅरिकेड टाकून कसली चेकिंग चालू आहे यांची काय माहिती. पण आहे बाबा, चेकिंग चालू आहे, काहीतरी चेकिंग आहे, कारण की रोज नसते, रोज तर बिलकुल नसते. बघा आज फुल चेकिंग चालू आहे. कसली चेकिंग आहे, काय चेकिंग आहे, काहीच माहीत नाही. ट्रॅफिक पोलीस पण नाही, रेग्युलर सिव्हिल ड्रेसमध्ये रेग्युलर पोलीस आहेत. कसली चेकिंग करतायत हे काय माहिती, यांना कोणती चेकिंग करायची असते त्यांनाच माहिती. तर आज अशा पद्धतीने आपल्याला आपली एवढी सगळी दमछाक झाली माझी चांगली. सकाळी जॉबला जा, नाश्ता करा, पैसे खर्च करा, परत रिटर्न या, सामान घ्या, सामानासाठी पैसे घ्या, त्याच्यानंतर परत मग मेट्रोपासून मग परत रिक्षा करा किंवा बस करा, त्याचा खर्च. त्यानंतर मग परत बस पकडून नळ स्टॉपला जा आणि तिथून परत नळ स्टॉपवरून मग परत घरी जा गाडी काढून. इतकं हेक्टिक आहे ना, इतकं हेक्टिक आहे की लोकांना वाटतं की पुण्यात आल्यावर जरा लाईफ सोपी असते. काही सोपी नसते, फक्त तुम्हाला वाटतं सोपं आहे. काही सोपं नसतं बाबा. हे जे बोलतात ना की तू तर काय, तू तर पुण्यात आहे, आता मस्तपैकी सॅलरी भेटते, हे भेटते, ते भेटते. अरे बाबा, तुम्ही बसून बोलणार आहे ना, काहीच फरक पडत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये जो फेस करतो आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, त्याला माहिती असते की किती प्रॉब्लेम होत आहेत, किती प्रॉब्लेम नाही होते. तर जे असे घरी बसून बोलतात ना त्यांना काही समजत नाही. सगळ्या गोष्टीत ना फालतू असतात. त्यामुळे अशा लोकांवर आहे ना लक्ष बिलकुल द्यायचं नाही. आपलं लक्ष ठेवायचं, आपल्या गोष्टी करायच्या, आपला जॉब करायचा, घरी यायचं, जॉब करायचा, घरी यायचं, घरचे कामं करायचे, सगळं आटपायचं, मजा करायची. या फालतू लोकांवर, अशा फालतू गोष्टींवर
लक्ष नाही द्यायचं जास्त, कारण की यांना हे बोलणारच. आपण चांगलं करा तरी ते बोलणार, आपण आपल्यातून वाईट झालं तरी ते बोलणारच आहे, आणि चांगलं जरी होत असेल तरी ते बोलणार आहे. त्यामुळे लेट इट बी, सोडून द्या. जे होतं आहे ते होऊ द्या. फक्त आपण आपल्या गोष्टी करत राहा. जेवढं आपण करतो आहे, जेवढं आहे तेवढं करत राहा. बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटत जातील. त्यामुळे आता कसं आहे, एवढं तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला फेस करावंच लागतं. सो आता आपण आलेलो आहे कर्वेनगरमध्ये. कर्वेनगरमध्ये बघा, इकडे आपल्या लेफ्ट साईडला होता हा डीमार्ट. आता आपण जाणार आहे कर्वेनगरच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये. ये बघा, अशा पद्धतीने ना, यही मज़ा है कर्वेनगर में रहने का. मस्तपैकी छोट्या छोट्या गल्ल्या, काय ती मेस, काय ते पीजी, काय ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि पोरी व मनी माय. एवढ्या गल्लीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या टाकतात लोक. तर भाई फायनली आपण आता आलेलो आहे वारजेला. वारजेच्या गल्ल्यांमध्ये आपण आहे, आणि आता मी चाललो आहे मस्तपैकी रूमवरती. जस्ट पोचणारच आहे. तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि सर्वांसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील. त्यामुळे आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आजचा ब्लॉग इथपर्यंत. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.